नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 115. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग म्हणजेच गीतेतला 13वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आज आपला 13व्या अध्यायाचा शेवटचा भाग. श्रीकृष्ण शेवटच्या काही श्लोकांमधून अर्जुनाला एक परम सत्य सांगतात. ते सत्य काय आहे ते जाणून घेऊया आजच्या या भागात. यथा प्रकाशयत्येक कृत्स्नल्लोकमिमं रविः क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत. हा या अध्यायातील 34वा श्लोक. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की ज्याप्रमाणे एकच सूर्य संपूर्ण सोलर सिस्टमला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे जीवात्मा किंवा आपल्यातील चेतना संपूर्ण शरीराला प्रकाशित करते. मागच्या भागात आपण पुरुष आणि प्रकृती यांच्यातील फरक कसा करावा हे जाणून घ्यायचा शेवटचा मार्ग जाणून घेतला. तो म्हणजे ग्रंथांचे वाचन किंवा संतांचे प्रवचन ऐकणे. आता मोक्षाच्या जवळ नेण्याकरता 4 मार्ग श्रीकृष्णांनी आपल्याला सांगितले आहेत. परब्रह्म ही संकल्पना या अध्यायाचा मूळ आहे असे आपण म्हणू शकतो. आपल्या सर्वांचा जन्म हा प्रकृतीमुळे घडतो. मृत्यूच्या वेळेस आपण परत याच प्रकृतीचा भाग होतो. मिळालेल्या आयुष्यात काय करायचे आणि काय नाही हे आपणच ठरवतो. आपल्यातील 3 गुण आपल्या कृतींवर परिणाम करतात. लहरी, लाटा, भरती, ओहोटी अशा वेगवेगळ्या नैसर्गिक प्रक्रिया आपण एका समुद्रात बघतो. वादळ आले की हाच शांत समुद्र एक भयानक रूप देखील घेऊ शकतो. पण मुळात समुद्र हा निसर्गाचाच भाग आहे आणि तो पाण्याने भरला आहे हे सत्य काही बदलत नाही. हेच तर आपल्या शरीराचे आत्म्याचे सत्य आहे की आपण याच परब्रह्माचा भाग आहोत आणि काही झाले तरी ते बदलू शकत नाही. अज्ञानी व्यक्ती भगवंतांच्या स्वरूपावर लक्ष केंद्रित करते, तर ज्ञानी व्यक्ती त्यांच्या सारावर, इसेन्सवर लक्ष केंद्रित करते. हे परब्रह्म अनादित्वात म्हणजे सुरुवात नसलेले किंवा विदाउट अ बिगिनिंग आहे. हे निर्गुणत्वात म्हणजे 3 गुणांचा यांच्यावर काही फरक पडत नाही आणि अव्यय किंवा इम्पेरिशेबल अविनाशी आहे. आणि हे समजणे सोपे आहे. फक्त एक गोष्ट आपल्याकडून अपेक्षित आहे. मी करता आहे, आय एम द डूअर ही भावना आपण मनातून काढून टाकली पाहिजे. क्षेत्रज्ञामुळे खरं तर क्षेत्र आहे. हे क्षेत्रज्ञ सूर्यासारखे आहे. सूर्य रोज उगवतो आणि आपण सकाळ झाली असे म्हणतो. याच सूर्यप्रकाशामुळे आपले जीवन आहे. आपण सूर्यावर अवलंबून आहोत. सूर्य नसला तर आपण पण नसू. तसेच या क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचे आहे. तर असा हा भगवद्गीतेतील 13वा अध्याय. क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय, तसेच पुरुष व प्रकृतीचा खरा अर्थ या सगळ्या गोष्टींबद्दल आपण खोलात बोललो. या प्रकृतीतील गुणांचा आपल्यावर काय परिणाम होतो हे पण आपण समजून घेतले. पुरुष आणि प्रकृती यात फरक कसा करावा यासाठी श्रीकृष्णांनी 4 मार्ग देखील आपल्याला सांगितले. परब्रह्म आणि आपण काही वेगळे नाही ही या अध्यायातील खरी शिकवण असे म्हणायला हरकत नाही. आता आपण गीतेतील 14व्या अध्यायाकडे वळणार आहोत आणि हा अध्याय नेमका कुठला हे जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात.
धन्यवाद.